कोकणातून फणस आले बघा। फायनली मांडवी एक्सप्रेस आलेली आहे। चला नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज वाजले सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 6 वाजायला आलेत आणि आज आम्ही निघालेलो आहे गावी, म्हणजे आपल्या कोकणात संगमेश्वरला। तर मे महिन्याच्या अगदी शेवटला आम्ही गावी जातो आहे। गावी पावसाची मजा घेण्यासाठी मे महिन्याच्या अगदी एंडिंगला आम्ही जातो। तर आजचा हा ब्लॉग आज खास आपला प्रवासाचा असणार आहे। तर चला आता आपण थोड्या वेळात निघू। गाडी आहे दादरवरून मांडवी। तर गाडीचा टाईम आहे दादरला येते 7:25चा टाईम आहे तिचा। तर आता आपण निघूया, 1 तासाचा वेळ आहे। इथून टॅक्सी वगैरे पकडू आणि पोचेपर्यंत 1 तास होऊन जाईल। तर चला आता निघू। आणि रविदादा पण येतो आहे। तर रविदादा निघाला आहे, तो येणार आहे दिव्यावरून। तर तो पोचेल, आपली गाडी पहिली जाईल, त्याच्यानंतर तो येईल। तर चला आता आपण निघूया दादरला आणि नंतर आपण तिथून प्रवासाला सुरुवात करू। चला बाय। फायनली दादरला पोचलो आहे। अजून गाडी यायला अर्धा तास आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 11। सावंतवाडी दादर तुतारी गाडी आता आलेली आहे। काल रात्री रत्नागिरीवरून सुटलेली दादरला तिचा टाईम आहे 7:15चा तुतारी गाडी। आणि मग ही गाडी गेल्यानंतर मांडवी गाडी इथे लागेल। आज बऱ्यापैकी गर्दी आहे। मे महिना संपत आला तरी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी काही कमी होत नाही। कोकणातून फणस आले बघा। बरेचसे चाकरमानी आता मुंबईमध्ये आलेत। आज गाडी तब्बल 2 तास लेट आहे। गाडीची वाट बघतो। थोड्याच वेळात आता गाडी येईल, मग अनाउन्समेंट झाली, पण 2 तास गाडी लेट आहे। फायनली मांडवी एक्सप्रेस आलेली आहे। गाडी 2 तास लेट आहे आणि दादरला आता वाजलेत किती बघा, 9:16, बरोबर 2 तास लेट गाडी आले। आणि मोरियाची बघा आमच्या घाई बॅगा उचलायला। चला आमचा डबा आहे B1।
मोऱ्याची गाई बघा. 2 तास बसून बसून कंटाळलाय. चला आता आपण सोडूया. फायनली कोच मध्ये आलोय. प्रवासाला सुरुवात झाली. चालेल चालेल. आणि त्याच्यात नॅपकिन पण आहे, हवा असेल तर. प्रवासाला सुरुवात झाली आणि मोर्याचा कॉफी पितोय. थ्री टायर कोच आहे, एकदम कम्फर्टेबल. गाडी जरी लेट असली तरी मला वाटतं टायमामध्ये पोचू आपण. प्रवासाला सुरुवात आणि आर्या आणि मोर्याची सुरुवात. कसं आहे रे? छान आहे ना? गाडी बघू शकता. सँडविच घेतले, छान क्वालिटी आहे. छान आहे डायरेक्टेड. गाडीला उशीर झाला पण बरं वाटतं. जरा AC ट्रेन आहे. आता जेवणाची ऑर्डर दिली, फ्राईड राईस आणि बिर्याणी. किती सुंदर ट्रेन आहे. खिचडी खायला आहे. बायकोचा उपवास आहे, आज खिचडी केले. मांडवी एक्सप्रेस मधला प्रवास. खिचडी आणि मोर्या वाट बघतोय बिर्याणीची. टोमॅटो सूप घ्या ना. आपण जरा पेट पूजा करून गरम गरम भजी. उपवास आहे, भारी आहे. यांचं काय जेवणवाला कोणी येतच नाही. फ्राईड राईसची आर्याने ऑर्डर दिली. तो बोलतोय अरे संगमेश्वर यायच्या आधी तो येईल. तो तुम्ही गेलात पण नाही ना. बघूया. खरंच गुलाबजामुन. बोली
गुलाब जामुन गुलाब जामुन झालं. फ्राईड राईस आलाय. गुलाब जामुन. खुश बघा किती झालाय. आता फ्राईड राईस आलाय. अरे मागवलाय आपण. तो काय घेऊन येतोय ना. फ्राईड राईस वाला आलाय बघा. आता दोघे जण खूप खुश झाले. मगापासून वाट बघतात. आता चिपळूणला आले ना. चिपळूणला आले तसे फ्राईड राईस आलेले आहेत. आणि बघा ही पण खुश झाले. माझा उपवास आहे. हे बघा केवढी उड्या मारते. अरे एकदम खुश. आता संगमेश्वरला उतरलो आणि पाऊस बघा सुरू झाला. जबरदस्त.
चला. काय आम्हाला फसवून आलात ना पुढे लवकर. हा पाऊस पण घेऊन आलात. कुठे दादा लवकर आलात. आर्या बॅग घे. फायनली गावच्या घरी पोचलोय. हे आमचं गावचं घर. आई वाट बघते आणि आर्या बॅग आतमध्ये घेते. आई काय आई बरे आहे ना. हळू हळू हळू. टायमात ना. होय आता झालो. मस्त एकदम मजेत. भारी वातावरण झाले बघा. पाऊस पडेल थोडासा. आता संगमेश्वरमध्ये पडला पाऊस. अजून पडेल थोडा. आता आलोय घरी. जरा फ्रेश होऊया. बघा गावी आलोय आणि बघा मस्त इकडे भाजवळ करते कोणतरी. पंपावर पाणी दिसतं आणि पाऊस पण आलाय बघा. मुली किती खुश झाल्यात बघा. मुंबईवरून आल्यात गाव बघायला. खुश झाल्या. वातावरण बघा एक नंबर. वा पाऊस पण बघा किती येतोय. गावी आलो आणि पावसाला सुरुवात. जबरदस्त. हे रविदादाचं घर. आणि रविदादा आलाय सगळ्या कुटुंबाचं आणि त्यांच्या मैत्रिणी पण आल्यात मुलींच्या. आणि इकडे बघा मस्त. आणि हा वरती आहे ना हा आमचा फणस आहे. भारी पाऊस आलाय. लाईट गेली आज ना. पाऊस आला की लाईट जाते. वरती बघा वातावरण. हे सगळे बसलेत आमच्या इथे. पाऊस गडगडतोय. घरी आलो मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता चहा केलाय. तर या चहा घ्यायला. गावचा कोरा चहा. ये रविदादा पण आला चहा प्यायला. आणि पाऊस बघा मस्त एकदम भारी पावसाचं वातावरण हाय ना. नक्की ना. या चहा घ्यायला. एक नंबर. सॉलिड वातावरण झालं ना. पाऊस भेटला काय खाली संगमेश्वरला. तुला भेटला. हा जोरात होता. आतमध्ये आलो रिक्षात बसेपर्यंत पाऊस आला. मस्त चालू झाला होता. गडगड गडगड आवाज येत होता. मस्त पाऊस पडतोय. चहा पण झाली. तर आज मुंबई ते कोकण आपल्या संगमेश्वरचा प्रवास आपण पाहिला. गावी आलोय मस्तपैकी. पाऊस पण पडतोय. लाईट गेले. आता यानंतर हा येताना पाऊस घेऊन आलो. म्हणजे संगमेश्वरलाच पाऊस भेटला आपल्याला. आता गावी आलोय 7-8 दिवस आहे. त्यामुळे आता गावचे आपले व्हिडिओ येतील. तो व्हिडिओ नक्की बघा. तर आजचा हा प्रवासाचा ब्लॉग आणि घरी आलो तर आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे. हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. कमेंट करा. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. बाय.